आज कधी नाही ते एटीएम मधनं पैसे काढायला गेलतो आणि तिथं पण असा घोळ होईल असं वाटलं नव्हतं. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका भूषण. तर आज सकाळी आमच्या रानात मोजणी येणार होती म्हणून आम्ही तिथं गेलो. तिथं जाऊन पहिला मोजणी मशीन त्यांनी सगळं सेटअप करून घेतलं आणि मोजणी सुरू केली आणि लागलंच आमच्या हद्दीप्रमाणे खुन्या मारायला चालू केल्या आणि सगळीकडे तसं रान मोजून घेतलं आणि तसंच सगळी मापं पण वहीत लिहून घेतली आणि सगळी मोजणी संपवली. आणि मग मला जायचं होतं कोल्हापुरात. तिथं जाऊन बघतोय तर सगळीकडे फक्त आकाश कंदील दिसालतं. मग मी आलो पंचायत समिती करवीर मध्ये. आता तुम्हाला पण माहितीच आहे, सरकारी काम आणि सामान्य थांब. मग माझं काम कसं आवरून घेतलं आणि मी तिथनं निघालो आणि आलो एटीएम मध्ये. आता खूप दिवसांनी पैसे काढत होतो आणि मला पासवर्डच आठवत नव्हता. आता कसं तर 3 वेळा पासवर्ड टाकून बघितला, खरं सगळं चुकालतं. आता खावा फवा म्हणलं, माझं कार्डच ब्लॉक झालं. आता 24 तासानंच परत ट्राय करायचा होता. आता राहू दे म्हणलं आणि घरी निघालो. वाटत भूक लागली म्हणून नाश्ता करून घेतला आणि पुढे आल्यावर शेवग्या शेंगा घ्यायला थांबलो. तर तिथं एक शेंग 20 रुपयाला. आता म्हणलं असं जर दर राहिला तर शेवग्या शेंगा सोनाराच्या दुकानात तोळ्यावर विकायला मिळतील. मग असू दे म्हणलं आणि 80ला 5 घेतले आणि पुढे आलो. तर पुढे मला फळं घ्यायची होती म्हणून आलो आणि 5 फळं आणि 1 डझन केळी घेतली. आता पुढे जाऊन जरा घरी मिठाई देऊन घेऊया म्हटले आणि वाटतं त्या मोठ्या कॅडबरी दिसल्या. खरं द्यायच्या कोणाला म्हणलं आणि राहू दे म्हणलं आणि आलो घरी.